नमस्कार मित्रांनो, आज आपण रसमलाईची रेसिपी करणार आहोत। त्यासाठी आपण डेअरीहून दूध आणलेलं आहे। दुधाला आपण चाळून घेऊता, दुधातला कचरा वगैरे काय आहे काय नाही ते पाहूता। दूध चाळून घेणं चालू आहे आपलं। दूध चाळून घेतल्याच्या नंतर दुधाला आपल्याला उकळवायला टाकायचं आहे। गॅसच्या मीडियम फ्लेमवर चांगल्या प्रकारे त्याला उकळू द्यायचं आहे। कढईमध्ये दूध ओतून घेतलेलं आहे गाळलेलं आपण। आता लिंबू दूध फोडण्यासाठी आपल्याला लिंबू लागते। लिंबाचा रस एका जागी आपण एकत्रित करू, तोपर्यंत दूध उकळवायला टाकलेलं आहे आपण। लिंबाचा रस एका वाटीमध्ये काढून घेऊ आपण। दूध चांगल्या प्रकारे उकळलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण थोडा लिंबाचा रस टाकून त्याला ढवळून घेऊ। थोडं दुधाला थंड होऊ देऊ। त्याच्यानंतर ढवळून दुधामध्ये लिंबाचा रस टाकून देऊ। कोमट दुधामध्ये लिंबाचा रस वाटीमध्ये घेतलेला आहे। रस टाकणं चालू आहे लिंबाचा दुधामध्ये। दूध फाडून घेऊ आपण। 4-5 लिंबाचा रस टाकून द्यायचा आहे। 5 लिटर दूध आहे आपलं। ते ढवळून घेऊ चांगल्या प्रकारे। दूध फाटायची प्रोसेस आता सुरू झालेली आहे। रबडीसाठी आपण दूध तयार करून घेऊ। दूध घेतलेलं आहे आपण। त्याच्यानंतर काजू, बदाम, केशर सर्व आपण टाकून घेऊ। त्याला कट करून घेऊ। पिस्ता, केशर, दूध तपलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण केशर टाकून घेऊ। दुधाला कलर येईल, चव येईल चांगल्या प्रकारे। या दुधाची रबडी बनवणे चालू आहे। त्यानंतर काजू बदाम बारीक बारीक त्याचे काप करून घेऊ। काजूचे केलेले आहेत, आता बदामचे करून घेऊ। दूध फाडून त्याच्यानंतर चाळून त्याच्यातला आपण घट्ट तयार केलेलं आहे, त्याला आपण मळून घेऊ। त्याच्यानंतर त्याचे गोल गोल सर्कल्स तयार करू। त्याला साखरेच्या पाकामध्ये त्याला उकळवून घेऊ। चांगल्या प्रकारे साखरेच्या पाकात उकळून घेतल्याच्या नंतर हे उकळलेल्या दुधामध्ये काजू बदाम टाकून घेऊन जे आपले उकळलेले जे रसमलाई आहे ती रसमलाई त्याच्यामध्ये आपण सोडू आणि एक उकळी मारून घेऊ। जेणेकरून रबडी मधलं जे दूध आहे ते रसमलाई मध्ये असं ज्युसी प्रकारे होऊन जाईल ती रसमलाई। रसमलाई तयार झालेली आहे आपली सर्विंग साठी। ही रसमलाई तयार झालेली आहे मस्तपैकी।